निकम साहेब नमस्कार. नमस्ते. घोड शाखेला पाणी सोडावं म्हणून तुम्ही मागणी केली होती. या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी पण पत्रव्यवहार सोशल मीडियावर व्हायरल केले. आज पाणी सोडलेलं आहे. या घोड शाखेवर अवलंबून असलेल्या अनेक शेतकऱ्यांची पिकं होरपळून गेलेली आहे. काय सांगाल तुम्ही? घोड शाखेचा विषय असा आहे की घोड शाखा ही ज्या गावांना पाणी पुरवठा होतो याच्या जवळपास 10 गावं येतात आणि ही घोड नदी आणि मीना नदीपासून दूर अंतरावरती ही बरीचशी गावं, त्याच्यामध्ये बराचसा भाग येतो. म्हणजे पूर्णपणे जिरायती भागामधून हा घोड शाखा आलेला आहे. एक साधारणतः 11 किलोमीटर लांबीपर्यंत 11 ते 13 किलोमीटर लांबीपर्यंत त्याचं पाणी दर रोटेशनला येत असतं. आपणाला सर्वांना माहिती की गेल्या वर्षी देखील 5 मेला अशाच प्रकारचं आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील पाणी उशिरा सोडण्यात आलं होतं, उन्हाळी आवर्तन. आणि मग शेतकऱ्यांनी, आम्ही सर्वांनी इशारा दिला पाटबंधारे खात्याला की जर पाणी सुटलं नाही तर आम्ही पाण्यामध्ये उड्या टाकू, गेट तोडून पाणी सोडू. आम्हाला पाण्यामध्ये उड्या माराव्या लागल्या होत्या आणि त्याच्यानंतर 8 तारखेला पाणी ते सोडण्यात आलं. मागच्या वर्षीची परिस्थिती लक्षात घेता यावर्षी आम्ही लवकरात लवकर पाठपुरावा पाण्याच्या संदर्भामध्ये सुरू केला आणि अधिकाऱ्यांना, कार्यकारी अभियंता नन्नूर असतील, त्याचप्रमाणे पुण्याच्या अधीक्षक अभियंता आहिरराव मॅडम, त्यानंतर महामंडळाचे कार्यकारी संचालक धुमाळ साहेब, या सर्वांचे संपर्क साधून पाणी सोडण्याची मागणी आम्ही मेच्या पहिल्या आठवड्यामध्येच केली होती. परंतु त्यावेळी सांगण्यात आलं की अजून पाणी सोडण्याचा काही निर्णय झालेला नाही आहे, मीटिंग काय झाली नाही कालवागार सल्लागार समितीची. आणि मग तदनंतर आम्ही 6 तारखेला, आता शंकरराव टिमगिरे आहेत, आमच्या केतन वाघ आणि डॉक्टर दत्ता विश्वासराव, अनिल पोकरकर आणि अजून काही शिष्टमंडळ, आम्ही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची वेळ घेतली आणि 6 तारखेला हे सर्व मंडळी जाऊन त्यांना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी पाण्याची मागणी केली. ते म्हणले याच्याबाबत आम्ही मागणी घेऊ आणि पाणी सोडण्याचा निर्णय लवकर घेऊ. ही 6 तारखे ज्यावेळी ही लोक तिथं जाऊन भेटली मंत्र्यांना, तर लगेच कोणाच्या पोटात काय दुखायला लागलं, त्यांनी लगेच एक सोशल मीडियावर पत्र टाकलं की अमुक अमुक घोडशाखा असेल, मीनापूरक कालवा असेल, यांना पाणी सोडण्याची मागणी केली. आमचं म्हणणं आहे की तुम्ही राजकारणाच्या वेळी राजकारण जरूर करा, परंतु पाण्याच्या ह्याच्यात कुणी राजकारण त्याबाबत अजिबात करता कामा नये. तुम्हाला माहीत होतं की गेल्या वर्षी देखील 5-6 तारखेला हा विषय आलेला होता, कारण 22 फेब्रुवारीला रोटेशन पहिलं सुरू झालेलं होतं आणि मग जवळपास 40-45 दिवस झाले तरी जर पाणी तुम्ही सोडत नाही. तर पाणी अतिरिक्त आहेत. गेल्या वर्षी 10% पाणी साठा होता, यावर्षी 21% पाणी साठा आहे. आणि एवढं पाणी शिल्लक असताना तुम्ही लोकांना कशा करता त्रास देता. आज नंतर 6 तारखेला हे भेटून आले, म्हटले सोमवारी पाणी सुटेल, मंगळवारी सुटेल, पण पाणी सोडण्याच्या आशा ज्यावेळी हे झाल्या, म्हणून आम्ही काल इशारा त्यांना दिला की जर तुम्ही पाणी सोडलेलं नाही तर आम्ही आज सकाळी आम्हाला 70 ठिकाणी कुठल्या परिस्थितीत टाळे तोडून आम्ही पाणी सोडण्याचा निर्णय होतो. आम्हाला हे काही नवीन त्याच्यामध्ये नाहीत. आम्ही गेल्या वर्षी उड्या मारल्या, टाळे तोडायला पण गेलो होतो. आम्ही कुकडी कॅनॉलवर देखील ज्यावेळी जांबूतला पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यानंतर टाकळी आजीला निर्माण झालं होतं, त्यावेळी आम्ही टाळे तोडून पाणी सोडलेलं होतं. कायदा हातात कशा करता घ्यावा लागतो, तुम्ही अंत पाहता का? आज तुम्हाला पटणार नाही, लोकांची अक्षरशः तिथं पिकं जळून गेलेली आहेत. आता हे जाधववाडीला ऊसाची पिकं जळत ऊसाचं एकरी टनेज 5 ते 7 टनांनी घटणार आहे. आता मी तुम्हाला, लोकांनी मला जे फोटो पाठवले, हा लौकीचा तुम्हाला एक मी फोटो दाखवतो. उमेश, आता उमेश थोरात म्हणून लौकीचा, तर त्यांचं अक्षरशः काकडीचं पीक जळून गेलं त्याच्या ठिकाणी. आज प्यायला पाणी नाही लोकांना, ड्रिंकिंग वॉटरच्या योजना बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाणी सोडता म्हणजे काय उपकार करता का? आहे ते. आणि ही जबाबदारी आम्हाला एक विचारायची की पत्र व्हायरल करणारे किंवा आमच्यामुळं पाणी सुटलं, मग तुम्ही एवढं दिवस लेट पाणी का सोडलं, हा आमचा तुम्हाला सवाल आहे. की जे रोटेशन 5-6 तारखेला सुरू होणं अपेक्षित होतं, तर आज 14 तारीख आहे, आज 14 तारखेला पाणी सुटले, परंतु प्रत्यक्षामध्ये काही शेतकऱ्यांना हे पाणी येण्याकरता 1 महिना वाट पाहायला लागणार आहे. अशी एकंदर परिस्थितीत मग आमचं म्हणणं आहे की तुम्ही आमदार म्हणून पत्र देत आहे,
तुम्ही कालवा सल्लागार समितीची मिटिंग का घेतली नाहीत, का मागणी केली नाहीत? आमचा त्यांना सवाल आहे. या भागातल्या शेतकऱ्यांचं त्यांना मतदान कमी झालंय म्हणून आक्षाने असं काय होतंय का? मतदानाचा आमचं म्हणणं आहे, मतदानाचा आणि याचा काही विषय त्याच्यामध्ये येत नाही राजकारण. पण कोण म्हणत सोशल मीडियावरती पत्र व्हायरल करतायत, आमच्यामुळं पाणी सुटलं असं जेव्हा म्हणतायत, मग लेट पाणी सुटलं याची जबाबदारी त्यांनी घ्यावी ना. आमचं म्हणणं एक आहे, मी त्या मताशी सहमत नाही का मतं कमी मिळाली आणि अमुक कमी मिळाली आणि याच्यामुळं झाली आणि त्याच्यामुळं. आता त्यांच्याच पंचायत समितीतलं शीट पडलेलं आहे. मग का त्यांनी नदीवरच्या लोकांच्या मोटारी बंद केल्या का ढापं काढलं? विषय असा आहे की पाण्याची अजिबात त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास नाही आहे. याचं कारण असं की ज्यावेळी आम्ही एकत्रित होतो, कालवा सल्लागार समितीचा सदस्य 20 वर्ष मी होतो आणि तिथं असल्यामुळं आता आम्ही वेगळे झालो. आता सत्ता त्यांच्यात आहेत. आता त्यांनी आम्हाला सांगावं का कालवा सल्लागार समितीवर कोण आहे आंबेगाव तालुक्यातून, जाहीर करावं त्यांनी. शिरूर तालुक्यामधून कालवा सल्लागार समितीच गठीत झालेली नाहीत. आणि ज्यावेळी जे पदसिद्ध असतात त्या तालुक्यांचे आमदार हे कालवा सल्लागार समितीवर असतात. तुमची मिटिंग कधी झाली त्याची मिनिट्स त्यांनी द्यावेत. आणि मग तुम्ही अगोदर तारखा जाहीर करायला पाहिजे होत्या की लोकांना बुवा घोड शाखेला अमुक तारखेला पाणी सुटणार आहे, तर मग तुम्ही पत्र देता म्हणजे काय उपकार करता का? माल दळाल्यानंतर त्यांनी अगोदर सगळं धरणं या तालुक्यामध्ये आहेत. कुकडी प्रकल्पाचा 38 TMC पाणी जुन्नर आंबेगावच्या परिसरामध्ये आहेत. पहिली प्रायोरिटी आम्हाला त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. आता डिंबा धरणाला बोगदा पाडणार, तो किती उंचीवर किती खाली याच्यावर नेहमी चर्चा होते. आता पुन्हा बोगद्याचा विषय नाही चर्चा आता असं आहे, अजून ते काय बोगद्यावर बोलत नाहीत. आता आम्ही बोगद्यावर बोलायला लागलो का ते त्याच्यावरती बोलणार आहेत. ते म्हणाले होते आम्ही छातीवर गोळ्या झेलू. नाही ते आता सगळंच काय त्यात आमचं त्यांना एकच आहेत. आता माझा एक साधा सवाल त्यांना आहेत. आता पिकं जळू नये ती जळालीच, पिण्याची पाण्याची काय अवस्था झाली तुम्ही लोकांना विचारलं ते सांगतील. आमचा त्यांना एक सवाल आहे, तुमच्यामुळं पाणी सुटलं ना, ठीक आहे, अभिनंदन, जळून पाणी सुटला. 2 वर्ष झाले कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, तुम्ही मंत्री होते. आमचा तुम्हाला सवाल आहे का तुम्ही कांदा उत्पादकाला रास्त भाव मिळण्याकरता काय कृती केली? मी आज त्यांना सांगतो की नजीकच्या एक 5 दिवस घ्या, 6 दिवस घ्या, 7 दिवस घ्या, तुम्हाला आम्ही अवधी देतो. कांद्याची निर्यात पूर्ण क्षमतेने चालू झाली पाहिजे. कारण प्रधानमंत्री म्हणतात की डिझेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा, तेल कमी वापरा. परदेशी आपली जे पैसा आहे तो आपला जादा तिकडे जातो आणि त्याच्यामुळं आपल्याला परदेशी जे परकीय चलन आपलं चलन तिकडं गेलं नाही पाहिजे. आणि तिकडचे जर आपल्याला इम्पोर्ट करायचं झालं तर आपला पैसा जादा तिथं द्यावा लागतो. आमचं म्हणणं आहे का इथं सोयाबीन पडू नये, त्याची निर्यात चालू करा. मग सोयाबीन मोठ्या प्रमाणामध्ये असताना इथं तुम्ही सोयाबीनचे दर जर लोकांना चांगले दिले तर अजून सोयाबीन पिकवती, तेल इम्पोर्ट करावं लागणार आहे. नंबर 2, आज कांद्याचे दर कोसळलेले 2 वर्ष. 200 रुपयेसुद्धा कांद्याला मार्केट मिळत नाही. म्हणजे 7 रुपयापासून 11-12 रुपयापर्यंत कांदा आज शेतकऱ्याचा त्या ठिकाणी. आम्ही त्यांना सांगतो तुमच्यामुळे सगळं होतं ना, 8 दिवसात कांद्याला बाजार वाढून द्या. 200 रुपये कांद्याचं मार्केट झालं पाहिजे. काय निर्णय घ्यायचे घ्या. स्वतः येतो, राष्ट्रीय विषय आहे ना, राष्ट्रीय विषय. सरकार यांचं आहे ना केंद्रात, यांचा पाठिंबा आहे. यांचं पाठिंबा हे सत्य देत राज्यात. समजा तिकडं असेल तर या पूर्व काळात 3 वर्षापूर्वी कांद्याची अशी राज्य सरकारने अनुदान दिलं होतं कांदा उत्पादकाला. यांचं सरकार आहे, यांनी द्यावा अनुदान त्याच्यात कांदा उत्पादकाला, दिलासा द्यावा. 5 रुपये द्यावेत आम्हाला किलो पाठीमागं, काय लोक विकतील ना. आज एवढ्या टेम्परेचरमध्ये कांदा एकतर राहत नाहीत आणि त्यांनी 8 दिवसामध्ये कांद्याच्या दराच्या बाबत निर्णय घ्यावा. मी स्वतः येऊन त्यांचा जाहीर सत्कार करतो. नाही जर कांदे जर वाढले तर आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागेल. बिबट्याचा प्रश्न आम्ही आंदोलन करू सोडवला, ते म्हणले नाही आमच्यामुळंच पिंजरे तिकडं. अरे जे काय होतं तुमच्यामुळंच. कोणाचा पाळणा हल्ला तर कोणामुळं. साहेब, लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्ही लोकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं. आता या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची पण जबाबदारी आहे. नाही, हा सवाल तुम्ही त्यांना विचारा. पाठीमागे त्यांनी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहे. मी तुम्हाला एक सांगितलं, आम्ही राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, शेतकऱ्याच्या संबंधात अजिबात राजकारण. तुम्ही मला विचारलं आता की मतं मिळाली नाहीत म्हणून पाणी सोडत नाही. मी सांगितलं अजिबात नाही. संशय काय कोणाला देऊ? संशय ताडीच्या झाडाखाली पाणी पेत बसला तरी म्हणणार हा ताडीच पिऊन आला. तसं आमचं म्हणणं आहे की टीका करतात मग खासदारांबद्दल का असं? आमचं म्हणणं एक आहे का तुम्ही आता असं आहे की पाण्याच्या बाबत आम्ही आवाज उठवला, त्यांनी लगे पत्र दिलं, आमच्यामुळं सुटलं. उद्या कांद्याच्या बाबत जर आम्ही आंदोलनाला केलो, त्याच्यामध्ये जर कोणी काय बोललं नाही तर आम्ही जरूर त्यावेळी बोलू. तर कांद्याच्या संदर्भामध्ये तुम्ही खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना विचारा,
की बा काय याच्यामध्ये बाजारभावाच्यात काय संसदेमध्ये चर्चा झाली, तुम्ही याच्यामध्ये काय आंदोलन केलं किंवा कधी करणार आहे काय. पण आम्ही तर शेतकऱ्यांकरता रस्त्यावरच उतरणार आहे. परिस्थिती इकडे सध्या शेतीच्या गावात पाण्याची, पिण्याच्या लोकांना पाणी पाण्याची पिण्यासाठी नाही, पाणी सोडलं नाही म्हणून या विहिरींला पाणी नाही, बोरला पाणी नाही, त्याच्यामुळं गावात कोणाला पाणी प्यायला नाही. शंकरराव, तुम्ही काय सांगाल? परिस्थिती वाईट आहे, पिकं होरपळून गेलेली आहे. परिस्थिती बेकारी यंदा. गेल्या वर्षी तुम्ही आता पाहिलं लोकांच्या वावरात येऊन सगळी जळपोळ झाली. आम्ही एकदा लेटर दिलं का मग यांनी स्टेटबाजी करायची, मग परत स्टेटमध्ये नाव खायचं स्टेटबाजी. मग आम्ही करीत नाही, तुम्ही करा ना. तुम्ही पाणी सोडा ना, आमचं काही म्हणणं आहे का? सोडायचं नाही, लोकांचा माल जाळायचं, श्रेय घ्यायचं नाही, काहीच करायचं नाही, नुसते बाई फक्त राजकारण करायचं एवढं ते. आम्ही मुंबईला लेटर दिलं, दुसऱ्या लेटर दिलं, पाहिलं तुम्ही. आम्ही देत नाही, तुम्ही दे ना. आता चेअरमन साहेबांना कांद्याला भाव दे ना. आता कांद्याची काय परिस्थिती आता? सडून जायची वेळ आली कांद्याची. 10 रुपये किलो कांदा, 2 रुपये, 4 रुपये, 5 रुपये कांदा. मजुरी काय आता 500 रुपये बाई मजुरी घेते. काय त्या कांद्याचा अर्थ आहे का? बोरमधून पाणी येत नाही, वर प्यायला पाणी नाही. आता जाऊ बघा वर, या आमच्या इकडे परिस्थिती काय बघा. त्या गावाला ना टँकरनी पाणी आणायला लागायचं रोज. त्या बघा तुम्ही परिस्थिती काय. पाणी सोडायचं होतं की तारखेला 5 तारखेला, आज 5 तारीख किती 14, 13, 14 तारीख. हे फक्त राजकारण चालू करायचं होतं. मग तुम्ही सोडा पाणी, आम्ही तुमचं अभिनंदन करतो ना, काय अडचण आहे का? ते नाही करायचं. यांनी केलं का तिथे पण तुम्ही स्टंट करता, तुम्ही असं करता, तसं करता. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.